नमस्कार. लोकसेवक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी हनुमान कांबळे. शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी उल्हासनगर येथे जय विजेता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच कार्यक्रमास उपस्थित आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी जय विजेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश साबळे यांनी युवकांना बेरोजगारीवर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच सामाजिक कार्यात पुढे येऊन समाजासाठी काम करावे असे मुलाखतीत आवाहन केले. तसेच वाढती बेरोजगारी, भरकटलेली तरुणाई आणि व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू यासारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. ज्या महामानवाची जयंती सलग 4 ते 5 महिने चालते असे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार, मी मच्छिंद्रपुरे. सध्या आपण आहे उल्हासनगर 5 या ठिकाणी. या ठिकाणी जय विजेता प्रतिष्ठान यांच्या वतीने बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आपल्यासोबत जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगताल, कसं आयोजन होतं? मुळात सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम, जय महाराष्ट्र. आता ही संघटना निर्माण करण्याचं मेन कारण सांगतो. आज मी बघितलंय आपल्या वस्त्यांमध्ये युवा संपत चाललेला आहे, अर्धा तरी युवा संपत चाललेला आहे आणि कुठंतरी ही भयानक परिस्थिती आहे जी सामाजिक आणि राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये घातक स्थिती आहे. आणि आपल्या महापुरुषांचा लढा या गोष्टीसाठी तरी नव्हता की मुलांचं आयुष्य असं असलं पाहिजे, तर आम्ही त्याच्यासाठीच कुठंतरी एक पर्याय म्हणून एक पाऊल उचललंय. त्याच्यामध्ये आम्हाला सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे बाकी शुभचिंतक यांचा आम्हाला सहकार्य लाभतंय, याचा आनंदही होतोय आणि कुठेतरी वाटतंय की आम्ही ज्या कामाला सुरुवात केली त्यांच्यामुळे एक दिशा आणि एक ताकद मिळत आहे. आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचं एवढंच होतं निमित्त की सुरुवात आम्ही महापुरुषांना वंदन करून करूया, म्हणून आम्ही महापुरुषांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजला. आणि ह्याच्यामध्ये जे समाजामध्ये समाजसेवक आहेत आणि त्यांना कुठेही सन्मान मिळत नाही, त्यांच्या विरुद्ध षड्यंत्र रचली जातात आणि त्यांना अडवलं जातं, तरीही त्यांनी त्यांची समाजकार्याची कास सोडली नाही. तर आम्हाला कुठेतरी वाटलं की अशा समाजसेवकांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून आज आम्ही त्यांचा आदर्श सन्मान सोहळा ठेवला आणि युवांना मार्गदर्शन ठेवलं. पण वेळेअभावी आम्हाला काही विशेष मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवता नाही आलं. पण यापुढे आम्ही नक्कीच चांगल्या कार्यक्रमाचे आणखी आयोजन करू. आणि मी सर्व समाजाला एक विनंती करत आहे, जी आम्ही भूमिका घेतली, जे पाऊल उचललंय ते आम्ही एकटे करू शकत नाही, तर तुमच्या सर्वांचं आम्हाला सहकार्य मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. एवढंच बोलून इथेच थांबतो. येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी आपण काही योजना राबवणार? युवकांसाठी आम्ही रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन्हीसाठी प्लॅन करतोय आणि त्यासाठी आम्हाला दिग्गजांचा, आम्हाला आमचे ज्येष्ठ मंडळींचा आम्हाला मार्गदर्शनही आहे आणि गव्हर्नमेंटच्या पण स्कीम आम्ही ट्राय करतोय. आणि भविष्यात तर आमचा विचार असा आहे, जर आम्हाला समाजातून आणि प्रमुख मार्गदर्शन भेटलं ज्येष्ठांकडून, तर आम्ही येणाऱ्या काळात स्वतःच रोजगार देणारे बनणार आहोत. याची आम्ही तयारी करतोय. धन्यवाद. तर आपण काय बोलता? सर, मी ॲडव्होकेट राहुल खैरे. आज ज्या जय विजेता प्रतिष्ठान ह्या सामाजिक संस्थेनी जो कार्यक्रम आयोजित केला होता, महापुरुषांची संयुक्त जयंती व युवकांना जो रोजगाराची संधी उपलब्ध करण्याकरता त्यांनी जे कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला होता, तर त्यांची जो हा कार्यक्रम ते राबवत आहेत, युवकांकरतात, समाजाच्या प्रत्येक घटकाकरतात, हे जे जय विजेता प्रतिष्ठान आपलं कार्य करत आहे, त्या कार्याला आम्ही म्हणजे आमचं समर्थन आहे आणि त्यांनी असंच कार्य सतत करावं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट धम्मपाल तिडके, ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरमचा अध्यक्ष या नात्याने मी जय विजेता प्रतिष्ठान हे जी संघटना आहे यांचं पहिलंच वर्ष असताना सुद्धा त्यांनी एवढ्या उत्कृष्ट प्रकारे हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी तज्ज्ञ लोकांना बोलावून तरुणांसाठी रोजगार कसा राबवावा, रोजगार कसा मिळवावा याकरिता मार्गदर्शनपर शिबिर ठेवलं. अशाच प्रकारे इतर विचार सुद्धा या मंचावरून मांडलेले आहेत. तर भीम जयंती साजरी करणं नुसतं डान्स करणं किंवा गाणे वाजवणं हे नाही, तर
राजेश साबळे आणि त्यांची टीम जी आहे त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे खरंच स्तुती करण्यासारखा आहे. आणि मी त्यांना त्यांचं पहिलं वर्ष असताना सुद्धा त्यांनी एवढा उत्कृष्ट प्रकारे हा कार्यक्रम राबवलेला आहे. तर मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. बस. ॲडव्होकेट पंकज जाधव, इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्य ऑर्गनायझेशन सेक्रेटरी. आज या महापुरुषांच्या सामूहिक जयंती महोत्सवामध्ये जय विधेयता प्रतिष्ठान यांच्या आयोजकांच्या माध्यमातून जो प्रोग्राम राबवण्यात आलेला होता, या प्रोग्रामाचा हा पहिलंच वर्ष आहे आणि त्यांच्या नावातच आहे जय आणि विजयता. सुरुवातच त्यांची जय झालेली आणि विजयी झालेले आहेत. त्यांनी जो त्यांचा संघटनेचा जो मोटिव्ह ठेवलेला आहे की तरुणांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि सोबतच जे मार्गदर्शक बोलवलेले होते त्या मार्गदर्शकच्या तत्वांच्या मधून महापुरुषांची कासही धरलेली पाहिजे आणि महापुरुषांचं आंदोलनही जिवंत राहिलं पाहिजे, या उद्देशाला धरून त्यांनी हे जे त्यांच्या नियोजन मंडळाने आयोजक मंडळाने जी संधी उपलब्ध करून दिलेली त्याबद्दलच मी वकील संघटनेच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर भविष्यात या महापुरुषांचे आंदोलन करत असताना आणि आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलन करत असताना जर त्यांच्या शासकीय आणि प्रशासकीय निमशासकीय किंवा राजकीय दबावामुळे जर त्यांच्यावर जर कुठला अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी वकील संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ग्वाही देखील देतो. आणि त्यांनी देखील भारतीय संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून भविष्यात आपल्या आंदोलनाची दिशा आणि धोरणे ठरवावी, एवढंच या ठिकाणी आजच्या या प्रोग्राम संदर्भात बोलतो. आणि या ठिकाणी मान्यवरांबरोबरच आमचं देखील त्यांनी या ठिकाणी आमचं स्वागत दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार, धन्यवाद. आणि मीडियाचे देखील या ठिकाणी त्यांना प्रबोधित करण्यासाठी आणि मीडियांना या ठिकाणी प्रसारित करण्यासाठी तुम्ही या इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुमचे देखील या ठिकाणी वकील संघटनेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशा प्रकारे उल्हासनगर येथे आयोजित जय विजेता प्रतिष्ठानचा महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला. लोकसेवक न्यूज, उल्हासनगर.